मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईमधील काँक्रिटीकरणाची कामं आहेत ती आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत। रस्ते काँक्रिटीकरणाची कामं आहेत ती गेल्या 1 वर्षापासून सुरू आहेत। आपण पाहिलं ज्यावेळी महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यानंतर मुंबईतील सर्वच रस्ते आहेत ते काँक्रीट चे करणार अशी घोषणा केलेली होती आणि त्यामध्ये आता ही कामं आहेत ती मुंबईतील आपण फोर्ट कुलाबा असेल या परिसरातील सध्या पाहतोय। या ठिकाणची कामं आहेत ती आता अंतिम टप्प्यात आहेत। ह्या सर्वच रस्त्यांवरची जी रहदारी आहे ती सुरू असते त्यामुळे टप्प्याटप्प्याने ही कामं आहेत ती हाती घेण्यात आलेली होती। आपण पाहिलं तर याच मार्गिकेवरील एक मार्गिका आधी बंद करून दुसऱ्या मार्गिकेचं काम हे आता अंतिम टप्प्यामध्ये येत आहे। आपण प्रामुख्याने पाहिलं तर मुंबई पश्चिम उपनगरातील कामं आहेत ती प्रामुख्याने आता हाती घेणार आहेत आणि मुंबई पश्चिम उपनगरातील कामं प्रामुख्याने काँक्रिटीकरणाची ती बाकी आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात आता 7,600 कोटी रुपयांचा खर्च आहे तो अपेक्षित या ठिकाणी मुंबई पश्चिम उपनगरांसाठी ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये 276 किलोमीटरच्या रस्त्यांचं हे काम आहे ते लवकर सुरू करणार आहे आणि त्यासाठी निविदा देखील काढण्यात येणार आहेत। मुंबईमध्ये एकूण पाहिलं तर 2,196 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत त्यापैकी 1,220 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत ते महापालिकेने टप्प्याटप्प्याने हाती घेतलेले होते आणि यापैकी 700 किलोमीटर लांबी रस्त्यांची कामे आहेत ते सध्या आता सुरू आहेत। त्यामुळे पुढच्या वर्षी मे महिन्याच्या अखेरपर्यंत पश्चिम असेल पूर्व नसेल आणि सर्वच उपनगरातील कामं आहेत ती पूर्ण करण्याचा मानस आहे तो महानगरपालिकेचा आहे। फक्त रस्ते काँक्रिटीकरण नाही तर रस्त्यांच्या आजूबाजूला असणारे फुटपाथ आहेत ते देखील त्यांचं देखील काम आहे ते महानगरपालिकेने हाती घेण्यात आलेलं आहे। अनेक आस्थापना आहेत ती या कामांच्या मध्ये येतात परंतु त्यांना देखील हाताशी घेऊन एकच संगनमताने ही सर्व कामं आहेत ती सध्या सुरू आहेत। मुंबईतील कुलाबा फोर्ट परिसरातील आपण कामं पाहतोय सध्या ही कामं आहेत ती अंतिम टप्प्यात आहेत आणि पावसाळ्यापूर्वी सर्व कामं पूर्ण करण्याचे आदेश आहेत ते देखील महापौरांनी दिलेले होते आणि यासोबतच प्रशासनाने देखील दिलेले आहेत। त्यामुळे आता ही कामं कधीपर्यंत पूर्ण होतात पावसाळ्यापूर्वी ही कामं पूर्ण होतात का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ गणेश रहाटेसह निखिल चव्हाण TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।